Hello everyone guys, my name is Sujit and you are watching Best Writing with Sujit. आज आपण पाहणार आहोत उत्तर प्रदेश राज्यातील विभाग आणि जिल्हे. उत्तर प्रदेश राज्यात 75 जिल्हे आहेत. उत्तर प्रदेश राज्यात 18 विभाग आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आहे आणि उत्तर प्रदेशची स्थापना 24 जानेवारी 1950 रोजी झालेली आहे. तर आपला पहिला विभाग आहे सहारनपूर विभाग, ज्यामध्ये 3 जिल्हे येतात. तर पहिला जिल्हा मुझफ्फरनगर, दुसरा जिल्हा शामली, तिसरा जिल्हा सहारनपूर. त्यानंतर आपला दुसरा विभाग आहे मुरादाबाद विभाग, ज्यामध्ये 5 जिल्हे येतात. पहिला जिल्हा येतो बिजनौर, दुसरा जिल्हा येतो अमरोहा, तिसरा जिल्हा येतो रामपूर, चौथा जिल्हा येतो संभल आणि 5वा जिल्हा येतो मुरादाबाद. त्यानंतर आपला तिसरा विभाग आहे गोरखपूर विभाग, ज्यामध्ये 4 जिल्हे येतात. पहिला जिल्हा येतो महाराजगंज, दुसरा जिल्हा येतो कुशीनगर, तिसरा जिल्हा येतो देवरिया आणि चौथा जिल्हा येतो गोरखपूर. त्यानंतर आपला चौथा विभाग आहे बरेली विभाग, ज्यामध्ये 4 जिल्हे येतात. पहिला जिल्हा येतो पिलीभीत, दुसरा येतो शहाजहानपूर, तिसरा येतो बदायूं, चौथा येतो बरेली. त्यानंतर आपला 5वा विभाग आहे देवी पाटण विभाग, ज्यामध्ये 4 जिल्हे येतात. पहिला जिल्हा येतो बलरामपूर, दुसरा जिल्हा येतो गोंडा, तिसरा येतो बहराइच आणि चौथा येतो श्रावस्ती. त्यानंतर आपला विभाग आहे मेरठ विभाग, ज्यामध्ये 6 जिल्हे येतात. पहिला जिल्हा येतो बागपत, दुसरा जिल्हा येतो गाझियाबाद, तिसरा जिल्हा येतो हापुड़, चौथा जिल्हा येतो गौतम बुद्ध नगर, 5वा जिल्हा येतो बुलंद शहर आणि 6वा जिल्हा येतो मेरठ. त्यानंतर आहे आपला 7वा विभाग आजमगड विभाग, ज्यामध्ये 3 जिल्हे येतात. पहिला जिल्हा येतो मऊ, दुसरा जिल्हा येतो बलिया, तिसरा जिल्हा येतो आजमगड. त्यानंतर आपला 8वा विभाग आहे लखनौ विभाग, ज्यामध्ये 6 जिल्हे येतात. पहिला जिल्हा येतो लखीमपूर खेडी, दुसरा जिल्हा येतो सीतापूर, तिसरा जिल्हा येतो हरदोई, चौथा जिल्हा येतो लखनौ, 5वा जिल्हा येतो उन्नाव, 6वा जिल्हा येतो रायबरेली. त्यानंतर आहे आपला 9वा विभाग कानपूर विभाग, ज्यामध्ये 6 जिल्हे येतात. पहिला जिल्हा येतो औरेया, दुसरा येतो इटावा, तिसरा जिल्हा येतो कन्नौज, चौथा जिल्हा येतो फरुखाबाद, 5वा जिल्हा येतो कानपूर देहाल आणि 6वा जिल्हा येतो कानपूर. त्यानंतर आहे आपला 10वा विभाग बस्ती विभाग, ज्यामध्ये 3 जिल्हे येतात. पहिला जिल्हा येतो संत कबीर नगर, दुसरा जिल्हा येतो सिद्धार्थ नगर आणि तिसरा जिल्हा येतो बस्ती. त्यानंतर आहे आपला 11वा विभाग अलीगड विभाग, ज्यामध्ये 4 जिल्हे येतात. पहिला जिल्हा येतो हाथरस, दुसरा जिल्हा येतो एटा, तिसरा जिल्हा येतो कासगंज आणि चौथा जिल्हा येतो अलीगड. त्यानंतर आहे आपला 12वा विभाग फैजाबाद विभाग, ज्यामध्ये 5 जिल्हे येतात. पहिला जिल्हा येतो आंबेडकर नगर, दुसरा जिल्हा येतो बाराबंकी, तिसरा जिल्हा येतो सुलतानपूर, चौथा जिल्हा येतो अमेठी आणि 5वा जिल्हा येतो फैजाबाद. त्यानंतर आहे आपला 13वा विभाग अलाहाबाद विभाग, ज्यामध्ये 4 जिल्हे येतात. पहिला जिल्हा येतो कोशंबी, दुसरा जिल्हा येतो प्रतापगड, तिसरा जिल्हा येतो फतेहपूर आणि चौथा जिल्हा येतो अलाहाबाद.
त्यानंतर आपला 14वा विभाग आहे मिर्झापूर विभाग, ज्यामध्ये 3 जिल्हे येतात. पहिला जिल्हा येतो भदोई, दुसरा जिल्हा येतो सोनभद्र, तिसरा जिल्हा येतो मिर्झापूर. त्यानंतर आपला 15वा विभाग आहे वाराणसी विभाग, ज्यामध्ये 4 जिल्हे येतात. पहिला जिल्हा येतो जौनपूर, दुसरा जिल्हा येतो गाझीपूर, तिसरा जिल्हा येतो चंदौली, चौथा जिल्हा येतो वाराणसी. त्यानंतर आपला 16वा विभाग आहे चित्रकूट विभाग, ज्यामध्ये 4 जिल्हे येतात. पहिला जिल्हा येतो बांदा, दुसरा जिल्हा येतो हमीरपूर, तिसरा जिल्हा येतो महोबा आणि चौथा जिल्हा येतो चित्रकूट. त्यानंतर आपला 17वा विभाग आहे झाशी विभाग, ज्यामध्ये 3 जिल्हे येतात. पहिला जिल्हा येतो ललितपूर, दुसरा जिल्हा येतो जालौन, तिसरा जिल्हा येतो झाशी. त्यानंतर आपला 18वा विभाग आहे आग्रा विभाग, ज्यामध्ये 4 जिल्हे येतात. पहिला जिल्हा येतो मथुरा, दुसरा जिल्हा येतो फिरोजाबाद, तिसरा जिल्हा येतो मैनपुरी आणि चौथा जिल्हा येतो आग्रा. तर हे होते उत्तर प्रदेश राज्यातील 75 जिल्हे आणि 18 विभाग. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.